जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. रंजना रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, महाशिवरात्र खूप जवळ आलेली आहे. तर महाशिवरात्री स्पेशल मी इथे आलू वडा बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, हा उपासाचा आलू वडा आहे. तर चला रेसिपी पाहूया. तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि आता त्याचे साल काढून घेते. तुम्ही पाहू शकता इथे. तर आता हे बटाटे नवीन असल्यामुळे थोडे शिजायला कठीण जातात, म्हणून इथे मी चाकूच्या साहाय्याने बारीक करून आणि मग याला सर्व बटाट्यांना कुचकरून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मी आता हे 4 बटाटे असे कुचकरून घेतलेले आहेत. तर चला आता आपण चटणी करता इथे मी थोडं आलं, जिरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही आवडीने तिखट कमी करायचे आहे. आता ह्या मिरच्या मी धुवून घेतल्यात. आता इथे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरून घेणार आहे. तर जिरं, आलं. आता आपलं उपासाची रेसिपी असल्यामुळे आपल्याला आलं घालता येईल, लसूण काय घालता येणार नाही. तर चला आता मिक्सरला मस्तपैकी फिरून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही पेस्ट केलेली आहे. आता आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. त्याकरता मी कढई ठेवले. कढईमध्ये आता मी थोडं तेल घातले, एक अर्धी पळी असं तेल घातले, कारण चटणी करायची आहे. आता इथे आपण जी भरड काढलेली होती ती घालून घेऊया. हिरवी मिरची, आलं, जिरं छानपैकी आपल्याला परतवायचं आहे. आता ती तेलामध्ये मस्तपैकी तुम्ही पाहू शकता आपल्याला अशी छान कच्चापणा हिरवी मिरचीचा निघून जाईल असं मस्तपैकी आपण तळून घेऊया. बघा मस्त तळल्या गेलेल्या आहे. आता आपण चटणी टाकून घ्यायची आहे. आता हे जे बटाटे आहेत ते टाकून घेऊया मस्तपैकी. आता ही आपण चटणी अशी परतून घ्यायची आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घालून परत एकदा मस्तपैकी असं आपण परतून घ्यायचं आहे. आता मस्त चटणी अशी परतून घ्यायची आहे. चटणी आपली अशी सुक्कीच व्हायला पाहिजे, म्हणजे बटाटे चांगले आपल्याला असे वाळता येतात. आता आपण ही चटणी अशी काढून घेऊया. एका डिशमध्ये मी ही पूर्ण चटणी अशी काढून घेतली बटाट्याची. आता कोथिंबीर घालून घेते मी. कोथिंबीर जर उपासाला तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही घालायची आहे, नाही तर स्किप करू शकता. आता कोथिंबीर घालून आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला असे बटाटे वाळून घ्यायचे आहेत. असे तुम्ही कुठल्याही आकाराचे करू शकता, चपट किंवा असे गोल. आता मी अशा गोल आकारात सर्व बटाटे असे मस्तपैकी बांधून घेते, असे वाळून घेते. पाहू शकता तुम्ही मस्त आपले एकूण 10 झालेले आहेत गोळे मस्त बटाट्याचे. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हे पीठ इथे घेतले मी. इथे भगर साबुदाणा असं मिक्स पीठ, आयतं पीठ आहे. बाजारात कुठेही तुम्हाला मिळू शकेल. आता हे पीठ आहे ना आपल्या अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे. जितके आपले बटाटे वडे बनवायचे आहेत तितकं पीठ आपल्याला अंदाजाने घ्यायचं आहे. आता आपण पिठामध्ये मीठ घालून घेऊया. हे पीठ राजगिरा आणि साबुदाणा असं मिक्स पीठ आहे. तुम्ही इथे दुसरंसुद्धा राजगिऱ्याचं किंवा ते शिंगाड्याचं भेटतं ते सुद्धा घेऊ शकता. आता इथे मी थोडं थोडं पाणी करून असं मस्तपैकी पेस्ट करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. जास्त पातळ व्हायला नको किंवा घट्ट व्हायला नको. जसं आपण भज्यांकरता कालवतो त्याचप्रमाणे हे पीठ असं कालून घ्यायचं आहे. हे पहा, यामध्ये मी नुसतं मीठ घातलेलं आहे, सोडाखार वगैरे काहीच घातलेला नाही.
आता हे पीठ असं मस्तपैकी फेटून घेतलं का म्हणजे आपल्या गाठा वगैरे राहणार नाहीत. आता इथे आपण बटाटे वडे काढायला सुरुवात करून घेऊया. आता इथे चमच्याच्या साह्याने मी कढईमध्ये टाकणार आहे. तर पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण हे टाकून घेऊया एक एक करून. तर तुम्ही उपासाचा हा आलू वडा बनवू शकता. उपासाकरता जास्त काही हे नाही आहे, पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण थोडंसं काहीतरी वेगळं असं वाटतं, वेगळं काहीतरी बनवावं. तर तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप छान लागतात टेस्टी खायला. तर बघा आता आपण आलटून पलटून केलेली आहे बाजू. आता मस्त आपल्याला बटाटे वडे होऊ द्यायचे आहेत. जास्त गॅस फुल करायचा नाही आहे. मस्त गोल्डन कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. पाहू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही अजिबात तेलकट नाही आहेत. आता आपण राहिलेले होते ते पण टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये. आता ते पण छानपैकी परतून घ्यायचे आहेत इकडनं सर्वीकडनं. बघा आता आपण सर्व बटाटे वडे काढून घेऊया. तर आता आपण बटाटे वड्यांबरोबर चटणी करून घेऊया. ते इथे मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाण्यांचं साल काढून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत. आता इथे मिरची पावडर टाकते, ज्यामध्ये दुसरं काहीच नसेल, फक्त मिरची. थोडं जिरं घातले आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया. थोडं मीठ घातले चवीनुसार. आता मिक्सरला फिरून घेऊया. असं जाडं भरडं फिरवलेलं आहे बघा. आणि हिरव्या मिरच्या पण मी तळून घेतलेल्या आहेत मस्त मीठ लावून. तर एकच नंबर आमचे बटाटे वडे आलू वडा झालेला आहे उपवासाचा. तर नक्की ट्राय करा तुम्ही पण. गरम आहेत बघा, किती सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे वड्यांना. खूप छान झालेत. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर आता मी खाऊन दाखवते तुम्हाला. हे पहा, गरम असल्यामुळे तर खरं खूप टेस्टी झालेला आहे, एकच नंबर. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. आणि ह्या महाशिवरात्रीला नक्की तुम्ही ट्राय करा. तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय बाय, भेटू पुन्हा.